आता जनता गद्दारीच्या बाजूने उभी राहील की गद्दारीच्या विरोधात न्याय देईल हे 23 तारखेला दिसेलच। अर्थात या सर्वेची आता चर्चा होत असतानाच लोकपाल सर्वे आलेला आहे आता, आणि तो ग्राउंड लेवलवरची जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीशी मिळता जुळता असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळं डोळे झाकून यावर विश्वास ठेवायला हरकत नसावी कदाचित। अर्थात निर्णय तुमचा। मित्रहो नमस्कार। विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल याचा अंदाज आता बघा बहुतेक किंवा महाराष्ट्रालाही आलेला आहे, साधारणपणे तरी अंदाज आलेला आहे। कल कुठं आहे हे लक्षात आलेलं आहे। अहो ते बघा, आकर्षक घोषणा, जनतेचा पैसा फुकट वाटून मतं मिळवण्याचा प्रयत्न, असले सगळे प्रकार लोकांना कितपत आवडले आहेत याचे उत्तर देणारा हा निकाल असणार आहे येत्या विधानसभेचा। त्याचबरोबर बघा, महाराष्ट्राला गद्दारी मान्य आहे का याचंही उत्तर आता या निवडणुकीच्या निकालात मिळणार आहे। अहो सगळे अनैतिक प्रकार होऊन ही सुप्रीम कोर्टाकडून निकाल येण्यास झालेला विलंब काही प्रश्न उपस्थित तर करीत आहेत, पण आता गद्दारीचा खटला जनतेच्या म्हणजे तुमच्या आमच्या न्यायालयात आलेला आहे। आता जनता गद्दारीच्या बाजूने उभी राहील की गद्दारीच्या विरोधात न्याय देईल हे 23 तारखेला दिसेलच। पण त्या दरम्यानच्या काळामध्ये काही सर्वे, काही अंदाज आता येऊ लागलेले आहेत। आता बघा, गेल्या महिन्यापासून अनेक सर्वे आलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूला तर झुकलेले दिसले। नुकताच एक मित्रांनो मॅनेज सर्वे येऊन गेला आहे बघा, त्यात महायुती जिंकत असल्याचं दाखवलं गेलं। पण हा सर्वे केलेली संस्था कोणाची आहे, कोणाचे भाग भांडवल यामध्ये गुंतलेले आहेत हे जेव्हा समोर आले ना तेव्हा त्यातला खोटेपणा, फोलपणा आपोआप बाहेर आला आहे। अहो हा सर्वे जाणीवपूर्वक आणला गेलेला होता, दिशाभूल करण्याचा हा एक मोठा प्रयत्न केला गेला होता। अहो हे कारस्थानही उघड झालं आणि लोकांनी या सर्वेला काडीचाही विश्वास ठेवला नाही। अर्थात या सर्वेची आता चर्चा होत असतानाच लोकपाल सर्वे आलेला आहे आता, आणि तो ग्राउंड लेवलवरची जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीशी मिळता जुळता असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळं डोळे झाकून यावर विश्वास ठेवायला हरकत नसावी कदाचित। अर्थात निर्णय तुमचा। या सर्वेची मोठी चर्चाही झालेली आहे आणि महायुती खडबडून जागी झाली। खरं तर आता महायुती जागी झाली वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण महायुतीला आता वास्तवाचे भान आलेलेच आहे। लोक, महाराष्ट्र आपल्या विरोधात आहे याची जाणीव आता त्यांनी झालेलीच आहे। लोकपालचा आलेला हा जो सर्वे आहे ना महायुतीला आता घरी बसवताना दिसू लागला आहे। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तर सरळ सरळ टक्कर होणार आहे, लढत होणार आहे। महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी महायुतीच सक्षम आहे। हो, शिंदे गटाचे लोक म्हणतात आम्ही भाजपचा प्रचार करणार नाही, भाजपा म्हणते शिंदे गटाचे काम आम्ही करणार नाही। अजित पवार यांचं महायुतीत असूनच भाजपाला मान्य नाही। त्यामुळं अनेक मतदारसंघामध्ये पाडापाडीचा खेळ सध्या जोमात सुरू आहे। आणि बघा, अशातच आता लोकपोलचा निवडणूक पूर्व सर्वे जाहीर झालेला आहे। खरं तर नुकत्याच काही महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेलं होतं। महायुतीच्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळालेल्या आहेत। त्यानंतर घाबरून जाऊन महायुती सरकारने मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, अनेक योजना देखील सुरू केल्या म्हणजे खरं तर त्यातल्या बऱ्याचशा कागदावरच आहेत। आता हे सगळं निवडणुकीसाठी आहे हे काही लपून तर राहिलं नाही ना हो। यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी लोकसभेची कामगिरी कायम ठेवणार की महायुती लोकसभेच्या पराभवातून बाहेर निघत आपली सत्ता कायम ठेवणार याबाबत अर्थातच वेगवेगळे दावे केले जात आहेत। पण आता लोकपोलने निवडणूक पूर्व सर्वे जाहीर केला आहे आणि यामधून जनतेचा कौल नेमका कोणाच्या बाजूने झुकला आहे किंवा झुकू शकतो याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। लोकपोलच्या या सर्वेनुसार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 115 ते 128 जागा, महाविकास आघाडीला 151 ते 162 जागा मिळतील आणि
इतराला 5 ते 14 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणजे बघा, सरळ सरळ महाविकास आघाडीला स्पष्ट आणि निर्विवाद बहुमत मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापित करण्यासाठी 145 आमदारांची संख्याबळ आवश्यक असतात. अर्थातच या सर्वेनुसार महाविकास आघाडी 145 आमदारांच्या संख्याबळाचा जादुई आकड्याला आता गवसणी घालताना दिसत आहे. म्हणजेच या सर्वेमध्ये महाविकास आघाडी लोकसभेचा आपला परफॉर्मन्स विधानसभेत देखील कायम ठेवणार आहे असा अंदाज तर समोर आलेला आहे. मात्र हा निवडणूक पूर्व सर्वे आहे. प्रत्यक्षात जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल तेव्हाच महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे. पण तरीही जनमानसाचा जो कल आपल्याला दिसतो ना, लोक जे बोलताना दिसतात ना, त्याचे प्रतिबिंब मात्र या सर्वेतून उमटलेले दिसते. पाहूया, अवघे आता काही दिवस उरलेले आहेत, दिसेलच. पण तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.